तुम्ही आणि आम्ही आतमध्ये आल्यामुळे वाचलात. बाहेर भेटला असता तर संत देशमुखापेक्षा वाईट हाल केले असते, अशी धमकी सुदर्शन घुले याने महादेव गीतेला जेलमध्ये मारहाणी दरम्यान दिली. अशी माहिती महादेव गीते यांची पत्नी मीरा गीते यांनी दिली. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांची पत्नी मीरा गीते यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची बीडमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी जेलमध्ये घटनेविषयी माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. पोलीस अधीक्षकांनी जेल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांना केल्या, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान जेलमधील मारहाण ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाली. 3 दिवसांपूर्वी त्याची प्लॅनिंग सुरू होती. अगदी या मारहाणीत लाठ्या काठ्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मीरा गीते यांनी केला आहे. प्रारंभिक वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चा होती. या प्रश्नावर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज समोर आणल्यास सगळे काही समोर येईल असं म्हटलं आहे. जेलमध्ये संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि विलास गीते, रघु फड आणि सुदीप सोनवणे यांनी माझ्या पत्नीवर हल्ला केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचं मीरा गीते यांनी म्हटलं. तर राजेश नेहरकर यांनी देखील त्यांच्या पत्नीला ही मारहाण झाल्यानंतर फोन केला होता की आम्हाला मारहाण झाली आणि आम्हालाच या ठिकाणाहून हलवलं जात आहे, असं जयश्री नेहरकर यांनी सांगितलं. बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना 31 मार्चला तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. 2 गटात झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांना मारहाण झाल्याचं समोर आलं होतं. बापू आंधळे हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला महादेव गीते आणि अक्षय आठवले या 2 आरोपींनी वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा दावा केला जातोय. त्यानंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनाही बीड कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं. या दरम्यान महादेव गीते याने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली. त्यानंतर मीरा गीतेने असाच आरोप केला आहे.